घट्ट दही बनवण्याचे बरेचसे व्हिडिओज तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील, पण आजची ही कृती अजिबातच तुम्ही कधी ऐकली सुद्धा नसेल ना कधी पाहिली असेल। असं मस्त मलाईदार घट्ट दही बनवण्याची कृती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी स्वतः बऱ्याचदा प्रयोग केल्यानंतर आज ही परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे की जेणेकरून कितीही थंडी असू देत अगदी झटपट असं मलाईदार घट्ट दही तुम्ही नक्कीच बनवू शकता। असं घट्ट दही बाजारात तर अगदीच सहज उपलब्ध होतं, पण जर तुम्ही आरोग्याबाबत खूप जागृत असाल आणि तुम्हाला शुद्ध दही खायचं असेल ना, तर तुम्ही घरीच दही बनवून खाल्लं पाहिजे। घरी बनवलेल्या दही चवदार तर असतात, शिवाय स्वस्तही तयार होतं। थोडेसे प्रयत्न केले म्हणजे व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला टिप्स सांगणार आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर असं घट्ट मलाईदार दही तुम्ही अगदी सहज बनवू शकता। आणि ही सिक्रेट ट्रिक जर तुम्हाला कळाली ना, तर या आधीच्या सगळ्या टिप्स किंवा दही लावण्याच्या सगळ्या पद्धती तुम्ही विसरून जाल, याची गॅरंटी आज मी तुम्हाला देते। असं मस्त मलाईदार घट्ट असं दही जर तुम्हाला हवं असेल तर विरजन सुद्धा याच पद्धतीचं असायला हवं। आता खूपच जुनं असणारं दही इथं विरजनासाठी वापरायचं नाही। अगदीच खूप 4 ते 5 दिवस जुनं विरजन असेल तर ठीक आहे, पण यापेक्षा जास्त जुनं असणारं किंवा ज्याला हलकासा आंबट असा वास येतो असं दही अजिबातच विरजनासाठी वापरायचं नाही, किंवा अगदीच पातळ असणारं विरजन इथं घ्यायचं नाही। आता इथे फक्त जो चमचा तुम्हाला दाखवते या चमच्याने 1.5 चमचा भरून मी इथं दही घेतलेला आहे, विरजन घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे भरून मी दूध घातलंय। आता या दह्यामधल्या जे गुठळ्या आहेत ते 2 चमचे दूध घालून आपल्याला मोडून घ्यायच्यात। अगदी स्मूथ असं हे दही आपल्याला आधी करून घ्यायचंय। तुम्ही विरजनासाठी घट्ट दही चमचाने काढून घ्याल आणि मग दुधामध्ये दही बनवण्यासाठी घालाल तर ते पटकन मिक्स होत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही आधीच मिक्स करून घेतलं, थोडंसं स्मूथ बॅटर करून घेतलं तर पटकन हे दुधामध्ये मिसळलं जातं आणि दही सेट होण्यासाठी मदत होते। तर हे बघा, दही लावण्यासाठी इथं विरजन व्यवस्थित फेटून झालेलं आहे, घट्ट आहे तरी सुद्धा याला एक स्मूथ टेक्स्चर आहे। सध्याला हे आपण साईडला ठेवूयात। आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचंय। मातीचं भांडं असेल तर अगदीच उत्तम, त्यामध्ये सुद्धा घट्ट दही लागलं जातं, किंवा याच ऐवजी तुम्ही काचेचं किंवा असं स्टीलचं भांडं घ्यायचंय। पण चुकूनही ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अजिबात हे दही लावायचं नाही। आता इथे मी नॉर्मल टेम्परेचर असणारं दूध घेतलेलं आहे की जे मी आधीच उकळून घेतलंय। उकळून झाल्यानंतर संपूर्णपणे हे दूध मी थंड करून घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरवरती हे दूध आहे। आता या दुधामध्येच आपल्याला हे जे विरजन आहे ते घालायचंय। विरजन घालत असताना ते सुद्धा अगदी व्यवस्थित रूम टेम्परेचरवरचं असायला हवं। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे। आपण नेहमी काय करतो, दही लावत असताना दूध हलकंसं गरम करून घेतो, पण विरजन घालत असताना हे विरजन मात्र अगदीच फ्रीजमधून काढलेलं असतं, यामुळे अजिबात दही लागत नाही। अगदी तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी दही करायला घेतलं तरी सुद्धा त्या दह्याला खूप वेळ लागतो। तर शक्यतो हे करणं टाळा। दूध सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरती हवं आणि याचबरोबर दही सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच हवं आहे। पण बऱ्याचदा आपल्याला घाई असते, अशा वेळेस आपण पटकन हे थंड दही किंवा हे थंड विरजनच आपल्या दुधामध्ये घालतो आणि यामुळे पटकन दही लागलं जात नाही। दूध हलकंसं गरम असतं आणि यामध्ये थंड विरजन घातल्यामुळे त्याचं दुधाचं जे टेम्परेचर आहे ते पूर्णपणे कमी होतं आणि यामुळेच दही लागण्यासाठी भरपूर वेळ लागतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खास दही बनवण्याची आगळी वेगळी अशी टिप घेऊन आलेली आहे। आता इथे दूध आपलं पूर्णपणे रूम टेम्परेचरवरचं होतं, नॉर्मल होतं, आणि यामध्ये घातलेलं विरजन सुद्धा नॉर्मलच होतं, रूम टेम्परेचरवरचं होतं। थोडंसं तुम्ही थंड घातलं तरी सुद्धा चालेल। आता घातलेलं हे विरजन दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हे पातेलं असंच उचलून गॅसवरती चढवायचंय। आता गॅसची फ्लेम चालू करायची। गॅसची फ्लेम चालू करून संपूर्णपणे सुरुवातीपासूनच ती आपल्याला लो ठेवायची। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्णपणे गॅसची फ्लेम लो आहे। आता बरोबर 1 मिनिटासाठी आपल्याला सतत हलवत हे दूध कोमट करून घ्यायचंय। जसं आपण रेग्युलर दही बनवण्यासाठी दूध जितकं कोमट करून घेतो तितकंच कोमट हे करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आणि याचबरोबर हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। अजिबात इथे हात आपल्याला बंद करायचा नाही, सतत हात आपला चालूच राहायला हवा।
तरच ते दह्याचं मिश्रण जे आहे किंवा जे आपण विरजन यामध्ये घातलेलं आहे ते विरजन दुधामध्ये एकसारखं मिक्स होतं. मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपण नेहमी काय करतो की कोमट दूध करून घेतो आणि त्यामध्ये थंड विरजन घातलं जातं, पण इथे अजिबात आपल्याला असं करायचं नाही. यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही थंड विरजन यामध्ये घालता त्यावेळेस दुधाचं जे टेम्परेचर आहे ते पटकन कमी होतं थंड विरजनामुळे आणि यामुळेच दही लागण्यासाठी वेळ लागतो किंवा आपल्याला जसं घट्ट दही हवं आहे ते अजिबात लागलंच जात नाही. पण या केसमध्ये आपण काय करत आहोत, विरजन जरी आपलं थंड असलं तरी सुद्धा आपण हे दुधासोबतच गरम करून घेत आहोत आणि सतत हलवत राहत आहोत. त्यामुळे काय होतं, एकसारखं दूध किंवा घातलेलं विरजन जे आहे हे सगळं मिश्रण आहे ते एकसारखं गरम होतं. आता आपल्याला हे जे दूध आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कोमट होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि जे भांडं आहे ते सुद्धा आपल्याला इथे हलकंसं गरम व्हायला हवं. आता कितपत गरम करून घ्यायचं ते बघा. नेहमी आपल्याला करंगळी इथं बुडवून पाहायची आहे की हलकंसं करंगळीला हे मिश्रण कोमट लागलं की गॅसची फ्लेम बंद करायची. आता इथे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. जसं आपण जर सांगायचंच झालं तर लहान बाळाला जितपत आपण कोमट दूध पाजतो तितपत हे कोमट असायला हवं. अगदीच खूप गरम करायचं नाही. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर कमीत कमी एक 20 ते 25 वेळा हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. याचं कारण असं की गॅसची फ्लेम खालच्या साईडला असल्या कारणाने खाली थोडंसं जास्त प्रमाणामध्ये दूध गरम होण्याची शक्यता असते, कारण भांडं खाली खूप गरम झालेलं असतं. पण आपण जर सतत हलवत राहिलो 20 ते 25 वेळा अशा पद्धतीने हलवत राहिलो तर मिश्रण व्यवस्थित एकसारखं असं गरम होतं. अजिबात खाली जास्त गरम वरती थोडंसं कोमट असं अजिबातच होत नाही. आता दुसरी महत्त्वाची टिप, हे मिश्रण इतपतच गरम करायचं की तुम्ही हे भांडं अगदी सहज हाताने उचलू शकाल इतपतच हे गरम असायला हवं. यापेक्षा जास्त हे गरम करायचं नाही. तुम्ही इथे बघितलं की अगदी सहज असं हे मी भांडं उचलून घेतलंय. याचाच अर्थ की खूप जास्त हे मिश्रण मी गरम करून घेतलेलं नाही किंवा हे भांडं सुद्धा खूप जास्त गरम झालेलं नाही. यासाठीच गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच आपल्याला लो ठेवायची. आता गॅसवरून हे भांडं मी उतरून घेतलं. एकंदरीत तुमच्या लक्षात आलंच असेल की ही सगळी प्रोसेस मी का केली. आधी आपण दुधामध्ये विरजन मिक्स करून घेतलं आणि मग दूध आपण गरम करून घेतलं. यामुळे काय होतं की घातलेलं विरजनसुद्धा त्याच टेम्परेचरवरती राहतं. दूध आणि घातलेलं विरजन एकाच टेम्परेचरवरती असल्या कारणाने पटकन दही जमण्यासाठी किंवा घट्ट दही होण्यासाठी मदत होते. आता हिवाळा आहे सध्या किंवा पावसाळा असेल, बाहेर थंडीचं वातावरण असेल तर काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि खाली वरती तुम्ही असं थोडंसं उबदार असणारं कापड तुम्ही याच्यावरती अंथरू शकता. तर इथे मी किचनचे जे नॅपकिन असतात ते नॅपकिन मी यावरती ठेवणार आहे आणि बरोबर 7 ते 8 तासांमध्ये तुम्ही बघालच की मस्त घट्ट दाटसर असं दही इथे लागलेलं असतं. दही लावून इथे बरोबर 7 तास झालेले आहेत किंवा यापेक्षा तुम्ही जास्त सुद्धा लावू शकता. रात्रभर जरी तुम्ही ठेवलं दही लावण्यासाठी तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण झाकण काढून चेक करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता 7 ते 8 तासांमध्ये मस्त घट्ट दाटसर असं दही लागलेलं आहे. दूध सुद्धा मी अजिबात आटवून घेतलं नव्हतं. फक्त एकदा उकळी आणून मग याचं मी दही बनवलेलं होतं. तरी सुद्धा अजिबात यावरती पाणी आलेलं नाहीये. सगळं दुधाचं मस्त दाटसर घट्ट असं दही झालंय. कुठेही आपण यामध्ये मिल्क पावडर घातली नाही, कुठेही आपण हे दूध आटवून घेतलं नाही, तरी सुद्धा अजिबात हे दही पातळ झालेलं नाही. आणि हे घ्या, भरपूर पाऊस असू देत, भरपूर थंडी असू देत, तरी सुद्धा तुम्ही इतकं मलाईदार आणि घट्टसर दही अगदी सहज असं बनवू शकता. काय मग, कधी घेता या पद्धतीने दही लावायला? आशा करते की आजची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.